हाय मैत्रिणींनो, मी वर्षाच वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। तर हा आंब्याचा घस बघून तुम्ही गेज करू शकताय की आज आमरस थाळी आहे आणि आमरस थाळीत मासवडी ही स्पेशल आहे आणि ह्याचा हा मसाला करायला चालू आहे। जिचा व्हिडिओ पुढचा माझ्याकडून गॅलरीतून डिलीट झाला त्यामुळे पुढचा दाखवू शकले नाही आणि ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे चॅनलवरती, तो सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकताय। तर इथे मसाला करून झालेला आहे, वड्या पण करून झालेल्या आहेत आणि आता मी रस करायला घेतलाय। तो सुद्धा मी 2 तास तरी पाण्यात ठेवलेले आंबे आणि आता काढलेत। तर ते साल काढून मी रस करते। आपल्याला रस करायचा आहे कारण पहिल्या बायका काय करायच्या की त्याचा चिक पिळून तो बिलबिल करून घ्यायचा आणि रस करायचा, पण त्याने काय होतं की आपला आंबा जर आतून खराब असेल तर ते आधी लक्षात येत नाही। त्यामुळे रस अशा पद्धतीनेच करायचा कायम। जरी तुम्ही मिक्सरला लावत असाल तरी सुद्धा मिक्सरला सुद्धा असाच करून घ्यायचा साल काढून, तरच आपला रस चांगला होतोय, खराब आंबा लक्षात येतो। आणि ह्या पद्धतीने जरी तुम्ही केला तर अतिउत्तम आहे, ज्याला मिक्सरची किंवा बीटरची गरज पडत नाही आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा आमरस होतो। आणि अजून एक मजेची गोष्ट अशी आहे की ह्याला आपण गूळ किंवा साखर काहीच घालणार नाही आहोत। तर ह्याला मी काय घालणार आहे, ह्याला मी खडी साखर घालणार आहे, जी की उष्णता आंब्याची कमी करायला अजून मदत करते। त्यामुळे कधीही तुम्ही आमरसात साखर नाही तर खडी साखर टाकत जावा, ह्याने टेस्ट पण छान येते। तर आता आपला रस करून झालेलाच आहे, बघू शकताय एकदम स्मूथली रस पडलेला आहे, एकदम एकसंग झालेला आहे, कुठे गाठी गुठळ्या किंवा केसर त्यात आलेलं नाही आहे, असा एकदम स्मूथली आमरस झालेला आहे। आणि ह्याला मी मोठी 1 वाटी खडी साखर घालणार आहे। तर त्याच्यात अजून एक मजेची गोष्ट अशी की आपण जेव्हा साखर टाकतो तेव्हा ती मिक्सरला फिरवल्यानंतर बारीक होते, पण ह्याला थोडंसं हलवून घेतलं तरी ती खडी साखर एकदम त्याच्यात विरघळते, तिला वेगळं काही करण्याची गरज नाही आहे। आता रस बाजूला ठेवलाय करून, तोपर्यंत मी पीठ मळायला घेतलंय। तुम्ही हवं तर फ्रीजला ठेवू शकताय, पण मी नाही ठेवलेला। आणि पीठसुद्धा आधी घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि नंतर त्याला पाणी लावून पातळ करायचा आणि नंतर त्याला तेल लावून ठेसून घ्यायचा की जेवढा तुम्हाला कशाचा राग आलेला असेल स्वयंपाकात तो त्याच्यावरती काढायचा आणि ठोकून गोळा एकदम मऊ लुसलुशीत असा करून घ्यायचा। ह्याने काय होतं तर आता एक 15-20 मिनटं जरी गोळा भिजला तरी चपाती आपली एकदम मऊ लुसलुशीत अशी होते, ओठाने खाण्यासारखी। आता कणिक भिजते तोपर्यंत कुकर लावून घ्यायचं आहे। तर त्यासाठी सुद्धा जसं आपण गरम पाणी भाजीला घालतो तसंच गरम पाणी डाळ धुण्यापासून वापरायचे, वरणाला सुद्धा। डाळ सुद्धा ती गरम पाण्यानेच धुवून घ्यायची आहे। आणि ह्याच्यात 1 टोमॅटो कापून टाकायचे, याने काय होतं की आपल्या वरणाला टेक्स्चर एकदम छान येतं आणि टोमॅटो एकदम गाळ होतो डाळीबरोबर। आता थोडंसं तेल घालायचं आणि कुकर लावायचं। कुकर लावलेलाच आहे, तोपर्यंत भाताचा पण कुकर मी लावून घेणार आहे। तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, भाताचं योग्य प्रमाण पाण्याचं म्हणून। तर अगदी जुना रेशनचा तांदूळ असेल तर तुम्ही 3 वाट्या पाणी घालू शकताय आणि बाकी एरवीला 2 वाटी 2.5 वाटी असं टाकू शकताय। तर आता कुकर लावून झालेला आहे आणि मी बाकी सामान काढायला चालू आहे वरणाचं, फोडणीचं, ज्याच्यासाठी जिरी मोहरी लसूण चिरून घेतलाय आणि कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी टाकल्यानंतर आपल्या वरणाला एकदम अप्रतिम अशी चव येते। तिचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकताय ती कशी करायची घरचे घरी ती। आणि आता वरणाला फोडणी चालू आहे करायची, झालेलीच आहे। इकडे भाताचा कुकर पण झालेला आहे, वरणाला 1 उकळी आली
का ते उतरवून घेणार आहे आणि एवढा पसारा करून ठेवलेला आहे. तो पसारा आवरत माझा स्वयंपाक करायचा चालू आहे. आणि आत्तासुद्धा कणिक ठेसून घेताना मला हसायला येते की त्याच्यावर कसा राग निघतो ते. आणि आता बऱ्यापैकी सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि मी चपात्या लाटायला घेतलेत. चपात्या लाटून थोड्याशा झाल्या का मी ताटं करायला घेणार आहे. तर तुम्हाला आजची ही आमरस थाळी किंवा 5 ते 10 मिनिटात होणारी थाळी आणि त्याच्यातली स्पेशली मासवडी हे तुम्हाला कितपत आवडलं किंवा ही आयडिया कशी वाटली तुम्हाला की ह्या आमरसाच्या दिवसात पाहुणे येणे तर साहजिक आहे. पाहुणे आल्यानंतर रस तर तयार होतो, पण त्याच्यासाठी तोंडी लावण्यासाठी काय करावं हा प्रश्न पडलेला असतो. तर तुम्ही आधी जरी ही मासवडी करून ठेवली तरीसुद्धा 10 मिनिटात ही थाळी होते आणि खायला अप्रतिम लागते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा आमरस थाळी करून बघा, अशा पद्धतीने आमरस करून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्ही ज्या प्रकारे मला छान प्रतिसाद देताय, सपोर्ट करताय त्याच्यासाठी परत एकदा मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच साध्या सोप्या पण आमच्या विश्वासारख्या गोड थाळीत, जी की विश्वाला सुद्धा आमच्या खूप आवडलेली आहे, तिच्यासुद्धा खूप आवडीची आहे. तोपर्यंत धन्यवाद.